सगळ्या आया बाया ज्या ठिकाणी बसलेल्या आहेत, हा अंबाबाईचा जोगवा असतो. कुणी 10 रुपये, कुणी 5 रुपये, कुणी 2 रुपये असा अंबाबाईच्या परडीमध्ये आपण टाकतो, तसा अंबाबाईचा जोगवा आहे. मोकळ्या हाताने जोगवा जाऊन द्यायचा नाही. एवढ्या आया बाया बसले 10-5 रुपये या जोगव्यामध्ये सगळ्यांनी वाढायचं. ज्याप्रमाणे अंबाबाई जोगवा वागायला भक्तांच्या दारामध्ये जाते, मिठाचा जोगवा घेतली. हा जोडीतला जोगवा मागितला कुणी कोल्हापूरचा राजा. हा एवढा पैशाने मागला होता, हा की त्याला एवढा गर्व आला की त्या ठिकाणी सोन्याची परडी त्यांनी वाहिली. तर ती परडी सुद्धा अंबाबाईंनी फेकून दिली. हा मला सोन्याची परडी नाही, मला एवढ्या बांबूची परडी लागती. ती सुद्धा अंबाबाईंनी त्या राजाला शेवट जोगवा मागायला लावला. आणि अंबाबाईचा जोगवा हा सगळ्यांच्या दारोदारी गेला. म्हणून कुठली बाळ पडलेली बाई आली तर म्हणते अंबाबाईचा जोगवा. या ठिकाणी दारामध्ये अंबाबाईचा जोगवा येतो. तुम्ही 10 रुपये, 5 रुपये तांदूळ देता, गहू देता, डाळ देता, मीठ देता, तांदूळ देता, या अंबाबाईच्या परडीमध्ये देता. तुम्ही केला एका हाताने, देव देव तुम्हाला 17 हाताने. 5चं 50 वेळ मागायला जावा, सदा सुखी भक्त राहावा, असा आदिमाई शक्तीचा जोगवा आहे. जगात तुझ्या घरी माता सारे तुला करत आणि 36 उग्रांचं पाणी आहे तुझ्या हुमामध्ये जगत. अशी ही जगाची जगरी तुळजापूरच्या अंबाबाई भक्ताच्या दारामध्ये आली आणि मोकळ्या हाताने गेली म्हणजे बरं वाटत का नाही. म्हणून या अंबाबाईचा जोगवा झाला, देवीचा गोंधळ संपूर्ण झाला. आता राहिल्यापैकी गावचे भैरवनाथ गडमालकी बाईला सांगता असं आहे, हा 2 दुधाच्या वाट्या नवरीबाई 2 वाट्या दुधाच्या इथे आणायच्या आणि 4-5 कप चापर दिशेने आणायचा करून जेवढ्या लवकर येईल तेवढ्या. सांग ना